Hello, all my cute and naughty children out there. आज आपण आपल्या सिलेबस मधली नेक्स्ट पोयम डबल स्टँडर्ड्स ही वाचणार आहे. डबल स्टँडर्ड्स म्हणजे काय झालं याचा अर्थ? दुहेरी मापदंड. पहा काय असतं कितीकंदा म्हणजे असं होतं की लोक एक बोलाय करता एक वेगळं वागतात आणि जे आहे स्वतः ऍक्च्युअल मध्ये त्यांचं वागणं वेगळं असतं. सो दॅट इज कॉल्ड डबल स्टँडर्ड्स. की आपण आपल्या घरी जसं वागतो, ठीक आहे ना, जे काही आपल्या मुलांना सांगतो, पण बाहेर जाऊन त्याच्या वेगळं करणं. सो दॅट इज डबल स्टँडर्ड्स. एक असतं की एक आपण जे बोलतोय जसं आहे तसेच वागतो, पण एक असतं की दोन प्रकारांनी वागणं, लोकांसमोर काही वेगळं आणि घरात काही वेगळं. सो दॅट इज कॉल्ड डबल स्टँडर्ड्स. बेसिकली या पोयम मध्ये काय आहे, एक मुलगा आहे, म्हणजे एक लहान मूल, मुलगा मुलगी कोणी पण असू शकतं, जो की कंप्लेंट करतोय. कसली कंप्लेंट करतोय? आपल्या आई वडिलांवर च्याबद्दल, पेरेंट्सच्या करता. तर तो त्यांना म्हणतोय की तुम्ही असे डबल स्टँडर्ड्स का अपनावता? तुमच्याकरता जी गोष्ट सही ती माझ्या करता गलत काय? खूप छान पोयम आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल, तुम्ही एन्जॉय कराल आणि तुम्ही त्याशी रिलेट करू शकता. तुम्हाला असं वाटेल की हो, ही गोष्ट तर अगदी माझ्यावरती पण सही आहे, माझ्यावरती पण लागू होते. चला वाचूया डबल स्टँडर्ड्स ही पोयम. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल रिसाइट द फुल पोयम. पूर्ण पोयम आपण रिसाइट करणार आहे. युनिट 4 आज आपला स्टार्ट होतोय, तर त्याची पहिली पोयम आहे. When I wake up late, I am getting very lazy. When you wake up late, it's the alarm that's crazy. When I say no to something, I am being stubborn. When you say no to something, you are being firm. When I raise my voice, it is shocking and rude. When you raise your voice, you are teaching me to be good. When I break something, I am clumsy or careless. When you break something, it slipped, you were helpless. When I do something wrong, I am such a terror. When you do something wrong, it's a forgivable error. Next बघा. When I quarrel with a friend, I am wild and naughty. When you quarrel with a neighbor, you are only doing your duty. So I am always wrong and you are always right. Oh, why do people grow up and spoil a child's delight? खूप छान पोयम आहे. जसं तुम्हाला अर्थ सांगेने तुम्हाला कळेल की किती छान पोयम आहे. तर बघा, पहिली लाईन आहे, वेन आय वेकअप लेट. जेव्हा मी उशिरा उठतो. ठीक आहे ना, लेट म्हणजे काय? उशिरा. वेकअप म्हणजे उठणं. तर जेव्हा मी उशिरा उठतो, मी सकाळी उशिरा जागतो, आय एम गेटिंग व्हेरी लेझी. तर तेव्हा मी लेझी होऊन जातो. तुम्ही म्हणता की किती आळशी आहे, इतक्या उशिरा उठतोय. वेन यू वेकअप लेट, आणि जेव्हा तुम्ही उशिरा उठता कधी, इट्स द अलार्म दॅट्स क्रेझी. तर तेव्हा तुम्ही आळशी नाहीये, तेव्हा तुम्ही काय म्हणता की अलार्मच नाही वाजला लवकर, तर अलार्म दॅट्स क्रेझी. क्रेझी म्हणजे काय? मॅड होणं, पागल होणं. तर ते तुम्ही आपलं उशिरा उठणं अलार्म वरती टाकून देता. तर मी उशिरा उठलो तर मी लेझी, तुम्ही उशिरा उठले तर अलार्मची गलती. वेन आय से नो टू समथिंग, आय एम बिंग स्टबन. जेव्हा मी कोणत्या गोष्टीला मना करतो, नाही म्हणतो, तर मी काय होऊन जातो? स्टबन. तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्टबन? बघा, इथे लिहिलंय मिनिंग स्टबनचं. अ स्टबन पर्सन डज नॉट चेंज द वे ही ऍक्ट्स ऑर थिंग्स, दो इट मे नॉट बी नाईस. स्टबन अशा व्यक्तीला म्हणतात जो की आपलं वागणं जे आहे चेंज नाही करत, त्याला बदलत नाही. जसं तो वागतो, जे तो सोचतो, जसं तो करतो, त्याला तो तसंच करतो. भलेही ते चांगलं दुसऱ्यांना वाटे किंवा न वाटे, पण तो तसाच वागतो. तर आता इथे काय म्हटलं जाते? वेन आय से नो टू समथिंग, आय एम बिंग स्टबन. जेव्हा मी नाही म्हणतो, तर मी एक स्टबन आहे, म्हणजे मी बदलू नाही शकत, असं तुमच्या हिशोबे. तुम्ही म्हणजे कोण इथे? पेरेंट्स. अँड वेन यू से नो टू समथिंग, यू आर बिंग फर्म. आणि जेव्हा तुम्ही नाही म्हणता कोणत्या गोष्टीला, तर तुम्ही फर्म आहात आपल्या डिसिजनवरती. फर्मचा अर्थ काय झाला? की म्हणजे की आपण एक असतं ना की नाही, मी नाही म्हटलं म्हणजे नाही, मी करायचं म्हटलं म्हणजे करायचं, तर ते असतं फर्म. ठीक आहे, की आपल्या दृढ निश्चय. वेन आय रेज माय व्हॉइस, इट्स शॉकिंग अँड रूड. जेव्हा मी आपली आवाज उंच करतो, तर ते खूप शॉकिंग असतं तुमच्याकरता. तुम्हाला फार मोठा शॉक लागतो आणि मी रूड होऊन जातो. तेव्हा तुम्हाला असं वाटतं की मी फार वाईट आहे, मी आपली आवाज उंच केली म्हणून. म्हणजे की लहान मुलांना असं म्हटलं जातं ना, आवाज खालती ठेव, आवाज जोराची करायची नाही. वेन यू रेज युअर व्हॉइस, यू आर टीचिंग मी टू बी गुड. आणि जेव्हा तुम्ही आपली आवाज उंच करता, तुम्ही जोराने बोलता, तेव्हा तुम्ही मला शिकवताय की चांगल्याने कसं वागायचं, म्हणून तुम्ही तुमची आवाज उंच करता. तर हे तुम्ही बघताय की प्रत्येक स्टँजा 2 लाईन्स
मुलगा स्वतः करता बोलतो, 2 लाईन्स पेरेंट्स करता बोलतो. तर त्याच्यातच डबल स्टँडर्ड दिसतात ते, की ज्या गोष्टी मुलाकरता सही नाहीये, तर त्या गोष्टी पेरेंट्स करता सही कशा होऊन गेल्या, हेच म्हणायचं तात्पर्य आहे. When I break something, I am clumsy or careless. माझ्या हातून जेव्हा कोणती वस्तू तुटते, है ना, सपोज कधी होऊन जातं तुमच्याही हातून होत असेल, तर कोणती वस्तू सपोज तुटली तर मी क्लमझी आहे किंवा मी केअरलेस आहे. तर सपोज काही तुटलं तर तुम्ही म्हणाले की अरे काय अगदी हात तुटलेले आहेत तुझे, तू हात धरू नाही शकत, किती केअरलेस आहे, अगदी लक्ष देऊन काम नाही करू शकत. वेन यू ब्रेक समथिंग इट्स लेफ्ट यू वर हेल्पलेस. आणि जेव्हा तुमच्याशी कोणची गोष्ट तुटते, काही असं काही होतं, तर तुम्ही म्हणता की अरे स्लिप होऊन गेलं, हातातनं सटकून गेलं आणि यू वर हेल्पलेस, आणि तुम्ही हेल्पलेस होते. म्हणजे तुम्ही काही नाही करू पावले, तुमच्याशी चुकीची झालं. पण माझ्याशी झालं तर ती माझं म्हणजे की मी जसं की जाणून बुजून केलं, मी केअरलेस आहे, तुम्ही हे दाखवता. पहा इथे काही मिनिंग आणि दिले. फर्म जो शब्द आला होता, तर त्याचा अर्थ काय, अ फर्म पर्सन टेक्स अ गुड डिसिजन. जो फर्म व्यक्ती असतो तो चांगले निर्णय घेतो. अँड डज नॉट चेंज इट, आणि त्याला चेंज नाही करत, त्याला बदलत नाही. क्लमझी, इथे क्लमझी आता शब्द आला की वेन आय ब्रेक समथिंग आय एम क्लमझी और केअरलेस. तर मी जेव्हा काही वस्तू माझ्या हातून तुटते तर मी क्लमझी आहे तुमच्याशिवाय. क्लमझी म्हणजे विदाउट स्किल और नीटनेस, म्हणजे म्हणतात ना की तू एकही काम नीटचे नाही करू शकत, सो दॅट इज क्लमझी. तर माझ्या हातून वस्तू तुटली तर तुम्ही म्हणाले की तू तर क्लमझी आहे, तू केअरलेस आहे, तू लक्ष देऊन काम नाही करू पावत. आणि तुमच्या हातून तुटली तर ते चुकीने झालं, स्लिप होऊन गेलं, सटकून गेलं हातात ना, आणि तुम्ही हेल्पलेस होऊन जाता. म्हणजे हे माझ्याशी असं नाही होत की मी पण सटकून गेला, माझ्याशी पण असं होऊ शकतं. वेन आय डू समथिंग रॉंग आय एम सच अ टेरर. जेव्हा माझ्याशी काही चूक होते तर मी एक टेरर होऊन जातो. टेरर म्हणजे काय, हिअर इट मीन्स अ पर्सन हु गिव्स ग्रेट ट्रबल. इथे या शब्दाचा अर्थ असा आहे, एक व्यक्ती जो की ग्रेट ट्रबल म्हणजे की खूप जास्त त्रास देतो दुसऱ्यांना. ठीक आहे, ह्याचा अर्थ इथे हा आहे. तर आय एम सच अ टेरर, तर मी अशा व्यक्ती होऊन जातो की जो सगळ्यांना त्रास देतो, जो सगळ्यांच्या ट्रबलचं कारण आहे. वेन यू डू समथिंग रॉंग इट्स अ फॉरगिवेबल एरर. आणि जेव्हा तुमच्याशी समजा काही चूक होऊन जाय तर ती फॉरगिवेबल एरर आहे. फॉरगिवेबल म्हणजे काय असतं, इफ समथिंग इज फॉरगिवेबल इट इज नॉट सिरियस. फॉरगिवेबल म्हणजे ज्याला माफ केलं जाऊ शकतं, सुद्या शब्दात आहे की जे माफ केलं जाऊ शकतं. तर इथे लिहिलंय की फॉरगिवेबलचा अर्थ आहे की इट इज नॉट सिरियस, काही गंभीर गोष्ट नाहीये, अँड वन कॅन स्टॉप बिंग अँग्री अबाउट इट. आणि कुणाला याच्या बाबतीत रागवायची पण गोष्ट नाहीये. तर वेन यू डू समथिंग रॉंग इट्स अ फॉरगिवेबल एरर, तर ती गोष्ट माफ केली जाऊ शकते, अशा प्रकारचा एरर मिस्टेक आहे. तर हे सगळे पहा आपण डबल स्टँडर्डचे जे आहे हे पाहतोय, एक्झाम्पल्स बघतोय. वेन आय क्वेरल विथ अ फ्रेंड आय एम वाईल्ड अँड नॉटी. मी जेव्हा आपल्या मित्राशी भांडतो, माझं काही भांडण होऊन जातं, तर मी काय होतं, तुम्ही वाईल्ड अँड नॉटी, तर तुम्ही म्हणता की कसा मी जंगली होऊन गेलो, किंवा मी खूप जे आहे द्वाड आहे, मी कार्टा आहे, अशा प्रकारचे शब्द तुम्ही म्हणता. वेन यू क्वेरल विथ अ नेबर यू आर ओनली डुईंग युअर ड्युटी. आणि जेव्हा तुम्ही आपल्या नेबरशी म्हणजे पडोसी जे आपले शेजारचे असतात त्यांच्याशी जेव्हा तुम्ही भांडता, तर तेव्हा तुम्ही फक्त आपली ड्युटी निभवताय असं तुम्ही म्हणता, की काही त्यांना शिकवाय करता, किंवा म्हणजे की चूक तुमच्याशी कधी होतच नाही पॅरेंट्सशी, असं ह्याच्यात म्हणायला तात्पर्य आहे. सो आय एम ऑलवेज रॉंग अँड यू आर ऑलवेज राईट. तर म्हणून मी नेहमीच चुकीचा आहे, मी नेहमीच गलत करतो आणि तुम्ही नेहमीच सही करता सगळं काही. ओ वाय डू पीपल ग्रो अप अँड स्पॉइल अ चाइल्ड्स डिलाइट. तर इथे तो अफसोस करतोय मुलगा आणि तो म्हणतोय की लोक मोठे का होतात, ग्रो अप म्हणजे मोठं का होतात, अँड स्पॉइल अ चाइल्ड्स डिलाइट. डिलाइट म्हणजे काय, जॉय. आणि एका लहान मुलाचं जे जॉय आहे, जी प्रसन्नता आहे, तिला स्पॉइल करतात, म्हणजे तिला खराब का करतात. तर लोक मोठे का होतात आणि लहान मुलाचा जो प्रसन्नता आहे, खुशी आहे, तिला खराब का करतात. अशा प्रकारची ही पोयम आपण वाचली. खूप मस्त पोयम होती, तुम्हाला नक्की आवडली असेल आणि तुम्ही रिलेट करू शकत असाल की हो असं तर माझ्या बरोबरही होतं, माझ्या हातात नाही त्या दिवशी काहीतरी पडलं आणि सांडून गेलं, तर आई असं म्हणाली, बाबा असं म्हणाले. त्यांच्या हातात न होतं तर ते लोक तर असं नाही करत, ते म्हणतात अरे चुकीने होऊन गेलं. हे सगळ्या गोष्टी आपल्या म्हणजे किती आपण रिलेट करू शकतो. जर आपण इथे बघा आपले रायमिंग वर्ड्सच्या गोष्टी करू, तर फ्रेंड, नॉटी, नेबर, ड्युटी. तर नॉटी ड्युटी है ना, रॉंग राईट, अप डिलाइट, तर राईट डिलाइट. तर अशा प्रकारचे सेकंड आणि फोर्थ लाईन प्रत्येक स्टॅन्झामध्ये हे जर तुम्ही बघाल तर हे जे आहे रायमिंग वर्ड्स आहेत. रॉंग टेरर, रॉंग एरर. तर इथे रॉंग रॉंग येऊन गेलं, टेरर एरर.
अशाच प्रकारे समथिंग समथिंग जे लास्ट दोन स्टॅन्झामध्ये तसं आहे आणि पहिले जे जितके स्टॅन्झा आहेत त्यात फर्स्ट, थर्ड, सेकंड, फोर्थ अशा प्रकारचं आहे. आता आपण ह्याचा पुढचा जो वर्कशॉपचा आहे तो पाहूया एक्सरसाइजेस. सो नाव वी विल स्टार्ट इंग्लिश वर्कशॉप. क्वेश्चन नंबर 1 बघा. लिस्ट ऑल द वर्ड्स दॅट द ग्रोन अप्स इन द पोएम यूज फॉर द चाइल्ड. जे ग्रोन अप्स, जे मोठे लोक आहेत, मोठे माणसं आहेत, ते जे लहान मुलांकरता यूज करतात असे सगळे शब्द आपल्याला निवडायचे आणि लिहायचे. तर बघा, लेझी, स्टबर्न, शॉकिंग अँड रूड, क्लमझी और केअरलेस, टेरर, वाईल्ड अँड नॉटी, रॉंग. आता आपण हे सगळे शब्द वाचलेले आहेत आपल्या पोएम मध्ये. लिस्ट ऑल द सिच्युएशन्स डिस्क्राइब्ड इन द पोएम. आपल्याला कोणकोणते सिच्युएशन्स आले त्या पोएम मध्ये ते सांगायचे आहेत. फॉर एक्झाम्पल वेकिंग अप लेट, जसं की एक्झाम्पलच्या तौरवरती वेकिंग अप लेट, उशिरा जागणं. तर असे अनेक कोणकोणते सिच्युएशन्स आहेत ज्या पोएम मध्ये आले आहेत. सेइंग नो टू समथिंग, कोणत्या वस्तूला मना करणं. रेझिंग व्हॉइस, आपली आवाज उंच करणं. ब्रेकिंग समथिंग, काही वस्तू तोडणं. डुईंग समथिंग रॉंग, काही चुकीचं करणं, गलत करणं. क्वेरलिंग, ठीक आहे, की भांडण करणं, मित्रांची भांडण करणं या कुणाशी पण. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यात सिच्युएशन्स दिलेल्या आहेत. नेक्स्ट आहे फाइंड द एंटोनिम्स ऑफ. एंटोनिम्स मीन्स अपोजिट्स. तर अपोजिट्स म्हणजे विपरीत शब्द बघा आपले. लेझी, इंडस्ट्रियस. लेझी म्हणजे कोण? जे आळशी असतं. इंडस्ट्रियस म्हणजे जे काम करत राहतं. रूड, पोलाइट. फर्म, हेजिटेंट. केअरलेस, केअरफुल. रॉंग, राईट. तर हे सगळे अँटोनिम्स पाहिले आपण. नेक्स्ट बघा, ट्रान्सलेट द फॉलोइंग इन टू युअर मदर टंग. आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीमध्ये हे शब्द आहेत काही जे की आपल्याला अनुवाद करायचा आहे. त्यांचं बघा, स्टबर्न हा जो शब्द होता याला मराठीत आपण काय म्हणतो? हट्टी. फर्म म्हणजे टणक. केअरलेस, निष्काळजी, ज्याला कसलीच काळजी नसते. हेल्पलेस म्हणजे असहाय्य. क्लमझी इज अनाडी. नॉटी मीन्स खोडकर. ठीक आहे ना, खोडकर मुलगा आहे किंवा खोडकर मुलगी आहे असे आपण बोलतो ना मुलांकरता. आता बघा क्वेश्चन नंबर 5. यूज एनी वन सिच्युएशन इन द पोएम अँड राईट 2 शॉर्ट स्पीचेस युझिंग वर्ड्स अँड आयडियाज फ्रॉम द पोएम. तर इथे काही सिच्युएशन दिलेले आहेत 2 आणि आपल्याला एक शॉर्ट जे आहे स्पीच तयार करायची आहे. आयडियाज जे आहे पोएम मधनं घेतलेले आहेत आपण. बघा, पहिला आहे अ स्पीच इन विच द ग्रोन अप स्कोल्ड्स द चाइल्ड. एक स्पीच लिहायची आहे ज्याच्यात की ग्रोन अप म्हणजे एक मोठा माणूस जो आहे तो लहान मुलाला स्कोल्ड म्हणजे रागवतोय, डाटतोय. तर सिच्युएशन काय लिहू आपण? अ चाइल्ड सेज नो टू समथिंग. त्यांनी कोणत्या गोष्टीला एक लहान मुलांनी नो म्हणजे नाही म्हणून दिलं की मी नाही करेन. तर व्हॉट डिड यू से? नो. तू काय म्हणाला? नाही. हाऊ डेअर यू, तुझी हिंमत कशी झाली? सिन्स वेन हॅव यू बिकम सो रूड अँड स्टबर्न. तू केव्हापासून इतका रूड होऊन गेला, इतका हट्टी होऊन गेलायस? आय कॅन नॉट बिलीव्ह, मला अगदी विश्वास नाही होते. यू कॅन से नो टू व्हॉट एव्हर आय आस्क यू टू डू. मी जेही काही म्हणतो प्रत्येक गोष्टीला तू नाही म्हणून देतोस. यू आर अ स्मॉल चाइल्ड, तू एक लहान मूल आहेस. यू कॅन नॉट रिफ्यूज टू डू एनिथिंग इफ टोल्ड बाय एल्डर्स. जर तुला मोठे काही पण काम म्हणतात तर तू त्याला नाही नाही म्हणशीलच, नाही म्हणू शकत. डू इट अगेन अँड आय शॅल टेक यू टू टास्क. तू आता जर परत नाही म्हटलंस तर काय करेन, मी तुला जे आहे पनिशमेंट देईन, मी तुला टास्क देईन. डिड यू गेट इट? तुला समजलं की नाही? तर हे काय झालं? एक स्पीच झाली जे की एक मोठा माणूस लहान मुलाला म्हणतो जेव्हा त्यांनी कोणत्या गोष्टीला नाही म्हटलं. याच्यातनं किती काही गोष्टी तुम्ही स्वतःनी ऐकलेल्या असतील ना, तुम्हाला असं वाटत असेल हो माझे बाबाही असंच म्हणतात. नेक्स्ट बघा, अ स्पीच इन विच द ग्रोन अप एक्सप्लेन्स वाय हिज हर ओन ऍक्शन्स आर राईट. आता एक स्पीच जी आहे जे ग्रोनअपच देत आहे एका लहान मुलाला आणि ज्यात तो सांगतोय की त्याचे जे ऍक्शन्स आहेत ते करेक्ट का आहे, ते सही का आहे. सिच्युएशन आहे अ ग्रोन अप एक्सप्लेन्स वाय ही शी सेज नो टू समथिंग. तर तो एका लहान मुलाला समजवतोय की तो कोणत्या गोष्टी करता. जसं आई वडील समजून घ्या, ते नाही का म्हणतात तर ते समजावतात तिथे लहान मुलाला. लुक, यू कॅन नॉट गो फॉर स्विमिंग. तर ते म्हणतात की तू हे पहा, तू जे आहे स्विमिंगला पोहायला नाही जाऊ शकत. माय डिसिजन इज फायनल. तर माझा हा डिसिजन जो आहे तो फायनल आहे, अंतिम निर्णय आहे माझा. आय एम फर्म अबाउट दिस. आणि मी ह्याच्याकरता फर्म आहे, म्हणजे माझा निर्णय अंतिम आहे. यू शुड नो वाय आय डोंट अलाउ यू टू गो टू द पॉन्ड. तुला माहिती असलं पाहिजे की मी तुला का त्या पॉन्ड मध्ये, तालाब मध्ये जायला मना करतोय. ऑल सॉर्ट्स ऑफ पीपल स्विम देअर. तिथे वेगवेगळे प्रकारचे, हर प्रकारचे लोक जे आहेत तिथे पोहाय करता येतात, स्विमिंग करता येतात.
इट इज अ टेरिबली डर्टी पॉन्ड. आणि तो जो पॉन्ड आहे, तो जो तलाव आहे, तो फारच वाईट आहे, फार घाण आहे. सी व्हॉट आय टेल यू इज गुड फॉर यू अँड चिल्ड्रन शुड ओबे एल्डर्स. तर पहा, मी जे तुला सांगतोय ते तुझ्यासाठी चांगलं आहे आणि लहान मुलांना मोठ्यांची गोष्ट ऐकायला पाहिजे. यू विल नॉट गो, दॅट्स इट. तर तू नाही जाशील आणि इथे गोष्ट संपली. म्हणजे दोन्ही तरीके पहा तुम्ही. एका तुम्ही रागावून रागावून म्हणताय तर ते लहान मूल आणि खट्टी होईल, आणि ह्याच्यात समजावून जर मुलांना सांगितलं की ते तलाव घाण आहे म्हणून नाही जाऊ देते, तर तो निश्चितच समजेल आणि गोष्ट ऐकेल आई वडिलांची. अशा प्रकारे हे आपण पाहिले 2 स्पीचेस. सो आज आपला हा सेशन, या पोयमचं सेशन इथे संपलेला आहे. पोयम मध्ये खूप काही गोष्टी होत्या जे की तुम्हाला आवडल्या असतील, तुम्हाला असं वाटलं असेल की हो माझ्या बरोबरही असं होतं. तर तिला तुम्ही समजायचा प्रयत्न करा की आई बाबा असं का करतात, आणि त्यांनाही समजवायचा प्रयत्न करा की तुम्ही नेहमी असं करता तर मला त्रास होतो त्याच्याने, मी बोलू नाही पावत. तर हा सेशन आपला आजचा इथेच फिनिश होतोय. वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक यू.